थंबनेल पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा टाकून काय असेल बरं? तर मंडळी, मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रसाळ आंबा टाकून एक छान अशी रेसिपी करायची आहे. अगदी सोपी, साधी आणि एकदम झटपट. आता मला सांगा, आंबे कोणाला नाही आवडत? आंबे तर सगळ्यांना खूप म्हणजे खूपच आवडतात. आंबा हा सगळ्यांचा जीव की प्राण आणि उगाच काय फळांचा राजा म्हटलं आहे आंब्याला. माझ्या घरी ना आंब्याचे पदार्थ करण्यापेक्षा आंबा असाच खायला खूप आवडतो सर्वांना. बघता बघता आंब्याचा सीझनही संपायला आला. म्हटलं हा बेत तर झालाच पाहिजे. तर मंडळी, आज मी एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये ना आमरस कसा बनवायचा तो दाखवणार आहे. खरं सांगायचं तर पारंपरिक पद्धतीने जसं आमरस बनवतो तसं आपण आज बनवायचं नाही. एक वेगळी आणि झटपट पद्धत दाखवणार आहे मी. पारंपरिक पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे. पारंपरिक पद्धतीने हातानेच ना आंबा पिळून त्याचा रस गाभा काढला जायचा. त्याला खूप म्हणजे खूप वेळ लागतो. पण आपण आज झटपट एक 5 मिनिटात रस कसा बनवायचा तो दाखवणार आहोत. आमरस करणं ते इतकंही अवघड नाही, पण त्याचा रंग न बदलता, चव न बदलता कसा करायचा तो मी दाखवणार आहे. आता या आंब्यातील 4 आंबे मी मिठाच्या पाण्यात एक 15 मिनिटं ठेवून दिले. आंब्याच्या वरती खूप सारा चीक लागला असतो. त्याचबरोबर आंबे पिकवण्यासाठी फवारणी केली असते औषधांची. त्यासाठी मिठाच्या पाण्यात एक 15 मिनिटं तरी आंबे असे ठेवून द्यायचे, म्हणजे आंबे कसे स्वच्छ होतात. नळाखाली हे पाणी ओतून मी स्वच्छ आंबे धुवून घेतले आणि अशा पद्धतीने ना आंबे सगळे कापून घेत आहे. इथे मी 4 पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत. 2 बाजूला ठेवले, कारण मी 4च आंब्याचा ना आमरस बनवणार आहे. आज ना सकाळी नाश्त्यासाठी आमरस, पुरी आणि बटाट्याची भाजी असा बेत होता. आंबा कापायच्या 3 वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवत आहे. आता बघा, घरी मुलांना जेव्हा आपण आंबे खायला देतो तेव्हा ना अशा पद्धतीने तुम्ही मुलांना आंबा कापून देऊ शकता. किती छान वाटतं पाहायला ना. आणि खरं म्हणजे आमरस करतानाही तुम्ही अशा पद्धतीने कट करून सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने याच्या सगळ्या फोडी काढून घेऊ शकता. तर ही एक पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. पुढे तुम्हाला कळेलच. अशा पद्धतीने सगळे आंबे कापून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे. मंडळी, तुम्ही तुमच्या पद्धतीने आंब्याचा गर काढून घेऊ शकता. आता या 4ही आंब्याचा गर काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे. भरपूर प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे आमरस आपण बनवू शकतो. इथे मी हापूस आंब्याचा वापर केलेला आहे. छान असे गरगरीत पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा कोणत्याही जातीचा आंबा घेऊ शकता. आज आहोंची फरमाईश होती आमरसपुरी आणि बटाट्याची भाजीही सोबत केली होती. मगाशी बोलल्याप्रमाणे आमरस बऱ्याच प्रकारे केला जातो. आता लहानपणी आई जेव्हा आमरस बनवायची ना, तेव्हा हातानेच असा आंबा पिळून तो रस काढला जायचा आणि तेव्हा मिक्सरचा किंवा चाळणीचा, गाळणीचा कोणताही वापर न करता पूर्ण प्रोसेस हातानेच केली जायची. आंबा स्वच्छ धुवून ना व्यवस्थित सगळ्या बाजूंनी हातानेच फिरवून दाबून दाबून मऊ केला जायचा. नंतर वरचं टोक आहे ते काढून ना त्यातला चीक काढला जायचा. चीक पिळल्यानंतर आंबा हातानेच पिळून तो गर काढला जायचा. ही सगळी प्रोसेस ना हातानेच केली जायची आणि त्याला भरपूर असा वेळ लागतो. पण या पद्धतीने चाळणीने किंवा मिक्सरच्या भांड्यात जर केलं ना 5 मिनिटात हा रस तयार होतो. नाही रस काळा पडत किंवा ह्याची चव बदलत. 2 पद्धती तर तुम्ही पाहिल्याच, मी आंबा कसा कापून घेतला तो. आता ही तिसरी पद्धत बघा. पूर्णपणे साल काढून घेतलं आणि आंब्याचा सगळा गर ना सुरीच्या साह्याने असा कट करून घेतलेला आहे. म्हणजेच सगळ्या बाजूचा गर असा कापून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकला. यासाठी जास्त वेळ नाही लागत. 3 पद्धती फक्त मी तुम्हाला दाखवल्या आहेत. मंडळी, इथपर्यंत तर तुम्ही रेसिपी पाहत आलाच असाल. रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि रेसिपी तुम्ही कुठून पाहताय तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजेच कोणत्या गावातून किंवा शहरातून तुम्ही ही रेसिपी पाहत आहात. त्याचबरोबर रेसिपी तर तुम्ही पाहता, पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही रेसिपी कुठून पाहताय हे सांगितल्यानंतर मलाही तुमचे आभार मानता येतील. जर तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल तर अशाच बऱ्याच छान छान रेसिपी मी शेअर केल्या आहेत. त्याही रेसिपी नक्की तुम्ही पहा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आत्तापर्यंतच्या रेसिपींना भरपूर तुम्ही प्रतिसाद दिला, छान सपोर्ट मिळतोय. असाच सपोर्ट पुढेही राहू द्या आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीने सगळा गर मी काढून घेतला आणि आंबे तर खूप गोड आहेत, तरी देखील मी इथे थोडीशी साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा साखर नाही टाकलात तरीही चालेल. 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. आता या ठिकाणी ना थंड पाणी किंवा थंड दूध घालायचं आहे. त्यामुळे आपला आमरस अजिबात काळा पडत नाही. संपेपर्यंत तो ना रंग अजिबात बदलणार नाही. त्यासाठी आपल्याला इथे थंड पाणी किंवा थंड
दुधाचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे थोडंसं आधी दूध मी घातलं आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. जास्तही फिरवायची गरज नाही. मी तुम्हाला पाण्याचा वापर का बोलले करायचा, कारण की ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी पाण्याचा वापर इथं करायचा आहे, थोडंसं थंड पाण्याचा. एकदा छान असं फिरवून घेतलं आणि राहिलेलं दूधही यामध्ये मी टाकलेलं आहे. दूध मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता. आता 4 आंबे होते, त्यासाठी मी एक अर्धी वाटी इथं दूध घेतलेलं होतं. ही मोठी वाटी आहे त्याच्याने अर्धी वाटी घेतली आहे. लहान वाटी असेल तर 1 वाटी तुम्ही घेऊ शकता. आमरस घट्ट पातळ कसं आवडतं त्याप्रमाणे यामध्ये दुधाचा वापर करू शकता किंवा दुधाचा वापर नाही केला तरी चालेल. असाही आमरस तुम्ही फिरवलात तरीही त्याचा रंग बदलणार नाही. अगदी संपेपर्यंत अजिबात काळा रंग पडत नाही. आमरस आपला तयार आहे. जास्तच काहीच वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात हा आमरस तयार होतो आणि चव म्हणाल तर अजिबात बदलत नाही. माझी एक साधी सिंपल मी तुम्हाला पद्धत शेअर केली आहे. आवडल्यास तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. आमरस मात्र खात्री देऊन सांगतं एक नंबरच होणार. आणि आमरस मला जास्त बारीक केलेला एकदम आवडत नाही, त्यामुळे ना आंब्याच्या थोड्या थोड्या फोडी दिसत आहेत त्यामध्ये. तसंच खायला छान वाटतो. तुम्हाला जर एकदम बारीक असं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. गरम गरम पुरी आणि बटाट्याची भाजी तर एक नंबर कॉम्बिनेशन आहे. आणि त्याच गरम गरम पुरीसोबत असं आमरस असेल तर एक नंबरच. बोलायला शब्दच नाही आहेत. खरं सांगायचं तर अगदी घरच्या पद्धतीने हा आमरस मी केला होता, तो तुमच्यासाठी मी शेअर केला. आणि अशाच वेगवेगळ्या पद्धतीने घरी केलेले रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला हाईप करायलाही विसरू नका. चला तर मग आतासाठी बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.